दरवर्षी अपघात होणं गैर आहे आणि काळजी घेतली पाहिजे असं भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलंय। वारकऱ्यांनी जीवाची काळजी घ्यावी असं संजय शिरसाट यांनी म्हटलंय। मृतांच्या कुटुंबाला मदत केली जाईल असंही शिरसाट यांनी म्हटलेलं आहे। काळजी घेतली पाहिजे। अशा घटना दरवर्षी होणं गैर आहे। या संदर्भात आपण त्यांना कवच कुंडल दिलं, पण पैसे दिल्याने काम होईल का? आता मीही माझ्या जिल्ह्यातल्या एका वारकऱ्याचं असंच अपघाती निधन झाल्यावर 4 लाख रुपये आम्ही नेऊन दिले, पण त्याच्या कुटुंबात तो भक्तिरस, तो भक्तिभाव, अध्यात्माचं केंद्र असणारा तो वारकरी पुन्हा येणार आहे का हो? म्हणून काळजी घेतली पाहिजे। वारकरी महामंडळाचा अध्यक्ष म्हणून मीही त्याबद्दलची संपूर्ण माहिती घेतोय आणि शासकीय मदत निश्चित जे कुटुंब त्या ठिकाणी ते म्हणजे जे महिला वारल्या त्यांच्या कुटुंबाला मदत केली जाईल आणि जर जखमींना सुद्धा सर्व उपचार हा शासनातर्फे केला जाणार आहे। परंतु मी वारकरी बंधू भगिनींना सुद्धा या माध्यमातून विनंती करतो की ही दिंडीमध्ये लाखो वारकरी असतात, त्यावेळेला थोडंसं जीवाची काळजी सुद्धा आपण घेतली पाहिजे। काही गोष्टी आपणही पाळल्या पाहिजेत। अपघात होऊच नये अशी आमच्या सर्वांची इच्छा असते, तुमची इच्छा असते, परंतु चुकून अशा ज्या घटना घडतात त्यामुळं असलेल्या दिंडीला थोडंसं नाही म्हणलं तरी तो दुःखाचा झालरही लागल्या जाते। म्हणून आपल्या जीवाला सांभाळा। वारकऱ्यांना पैसे देतो, पाणी देतो, हे देतो, असं काही फार मोठा निवडणुकीच्या तोंडावर मागच्या वर्षी जो काही सोंग केला गेला 2 वर्ष, आज वारकऱ्यांना अशुद्ध पाणी पिण्याला मिळत आहे। वारकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे। वारकऱ्यांची सगळी हाल यावेळेस होत आहेत। हे सगळं वारकऱ्यांच्या अनेक तक्रारी येत आहेत। मी सुद्धा 1-2 दिवसामध्ये तुकोबाच्या दिंडीमध्ये मी सुद्धा जाणार आहे आणि ही परिस्थिती मी सुद्धा बघणार आहे, कारण मला पुढच्या 2-3 दिवसात मी त्याच्यामध्ये जायचं मी ठरवलं आहे। पण एक आहे की खूप लोकांनी फोन करून पिण्याच्या पाण्याची व्यथा आणि सुरक्षेची परिस्थिती, जर दरवर्षी निघणारी वारी आणि वारकरी संप्रदाय या संदर्भात सरकारच्या तोकड्या व्यवस्था आहे, हे आता लपून राहिलेलं नाही आणि त्यामुळेच अशा प्रकारची घटना मोठ्या प्रमाणात घडत आहे।